आणि पुण्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींचा निकाल उद्या स्पष्ट होणार आहे। जिल्ह्याचे कारभारी कोण असणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। पूर्ण तयारी ही ठिकठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये देखील अशीच संपूर्ण जय्यत तयारी झाल्याचं चित्र आहे। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर याच्यामध्ये आता आंबेगाव तालुक्यामध्ये अवसरी इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे त्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे। इथे स्ट्रॉंग रूम आहे आणि याच ठिकाणी ज्या काही टेबल आहेत त्याच्यावर मतदान कर्मचारी आणि एकूणच EVM मशीन येऊन सकाळपासून ही संपूर्ण मतमोजणी सुरू होणार आहे। माझ्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीची तयारी आहे आणि कशी मतमोजणी होणार आहे? आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेसाठी 5 सदस्य आपल्याला निवडून द्यायचे आणि आंबेगाव पंचायत समितीच्या 10 सदस्यांची निवडणूक, त्याचं मतदान नुकतंच काल या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। उद्याचा जो काही मतमोजणीचा महत्त्वाचा दिवस आहे, या मतमोजणीसाठी मतदान यंत्रांच्या मोजणीसाठी साधारणपणे 20 टेबल आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहे आणि ज्या टपाली मतपत्रिका म्हणजे जे कर्मचारी आपण मतदान केंद्रावर त्यांची नियुक्ती केल्याने त्यांना आपलं रेग्युलर मतदान करता आलेलं नाही आणि त्यांनी टपाली मतदानाने मतदान केलेलं आहे, तर ह्या टपाली मतपत्रिका मोजणीसाठी 5 टेबल, अशा एकूण 30 टेबलवर आपण या ठिकाणी 25 टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया उद्याच्या दिवशी आपण पूर्ण करतो आहे आणि याच्यासाठी साधारणपणे 75 कर्मचारी आपण ह्या कामासाठी, मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केलेले आहे आणि साधारणपणे एक 2.5 ते 3 तासाच्या अवधीमध्ये आपल्या 5ही गट आणि 10 पंचायत समितीच्या गणांची मतमोजणीची प्रक्रिया या ठिकाणी निश्चितपणाने पूर्ण पडेल, अशा पद्धतीचं नियोजन प्रशासनाच्या वतीनं आम्ही केलेलं आहे। निश्चित, तर अशा प्रकारे आपण पाहिलं इथे संपूर्ण ही जी तयारी आता झालेली आहे। एकूणच पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे आणि सकाळपासून जेव्हा मतमोजणी सुरू होईल तेव्हा जे कल आहेत ते आपल्यासमोर येतील आणि एकूणच आता जिल्हा परिषदेवर नक्की कुणाचा झेंडा फडकणार याविषयीची जी उत्सुकता आहे ती आता उद्या आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळेल। अविनाश पवार, NDTV मराठी, मनसर, पुणे।